तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे उमंग न्यूज मध्ये। तर आता आपण उपस्थित आहोत ठाण्याच्या राबोडी परिसरात, जिथे ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या घोषणा झाल्यानंतर आपल्या ठाण्यामध्ये जो निवडणुकीचा जो माहोल आहे तो एकदम वेगळ्याच पातळीवर गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। राबोडी मधले वॉर्ड क्रमांक 10 मधून उमेदवार उभे असणारे आपले महमूद दळवी, जे शिवसेना युबीटी या पक्षाकडून ते उमेदवारीसाठी उभे आहेत, उमेदवारीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतात की त्यांच्या रॅलीला ती एकदम जोरदार रंगाने सुरुवात झालेली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये, काही अवघ्या दिवसांमध्ये आपल्या जो राबोडी परिसरात आहे, ज्यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडत त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे। अवघ्या काही दिवसांतच आपल्या ठाणे महानगरपालिका निवडणुकी होणार आहेत। येत्या 15 जानेवारीला आपल्या ठाणे महानगरपालिका निवडणुकी होणार आहे, तर 16 जानेवारीला त्याची मतमोजणी होणार आहे। त्यासोबतच वॉर्ड क्रमांक 10 मधून आपले महमूद दळवी हे उमेदवारीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता की त्यांच्या रॅलीला लोकांकडून खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे। त्यासोबतच आपल्या सर्व लाडक्या बहिणी व सर्व लाडके भाऊ सर्वजण त्यांच्या रॅलीमध्ये उपस्थित आहेत। तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहतच आहेत की तर वरिष्ठांपासून ते लहान मुलांपर्यंत त्यांच्या रॅलीमध्ये सर्वजण उपस्थित आहेत। तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहतच असेल। त्यासोबतच ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाचे जे आहे ते प्रचार रॅली एकदम जोरजोराने सुरू आहे। त्यासोबतच राबोडी वॉर्ड क्रमांक 10 मधून आपले सर्वांचे लोकप्रिय उमेदवार महमूद दळवी हे उमेदवारीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहे। तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहतच असेल की येणाऱ्या 15 जानेवारीला आपल्या ठाणे महानगरपालिका निवडणूक लढण्यात येणार आहे, तर 16 तारखेला मतमोजणी होणार आहे। त्यासोबतच आपल्या सोबत वॉर्ड क्रमांक 10 चे महमूद दळवी साहेब जोडलेले आहेत, तर आपण त्यांच्याशी काहीतरी संवाद साधूयात। क्रमांक 10 मधून चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यावर काय सांगाल? नाही, जनताचा आशीर्वाद आहे आणि मी जे इथे काम करतोय नेहमी, तसं आता लोक नवीन येतात जातात इलेक्शन मध्ये, पण मी सातत्याने 20-25 वर्षापासून इथेच आहे आणि हे मला जे प्रतिसाद मिळत आहे हे माझ्या कामाची पोच मोठी आहे। आणि मला संधी भेटल्यानंतर 100% जे पण विषय आहेत त्याला मी सोडवायचा 100% प्रयत्न करेन। काय वाटतं तुम्हाला, जसं तुमच्या रॅलीमध्ये हे लोक उपस्थित आहेत त्याच पद्धतीने तुम्हाला ते मतदान करतील का? 100% करतील। कारण असं आहे की जे रॅलीमध्ये लोक आहेत ते इथले स्थानिक आहेत, ते बाहेरून गोळा करून आणलेले नाहीत। जे हे सगळे वोटर आहेत हे 100% मला मतदान करतील, मला खात्री आहे। आणि राबोडी ठाण्यामधला एकमेव जागा आहे जिथे हिंदू मुस्लिमचा प्रतीक मानला जातो। काय वाटतं तुम्हाला, हिंदू मुस्लिम बांधवाकडून तुम्हाला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळणार आहे? मागच्या वेळी पण मी जेव्हा इलेक्शन लढवली होती त्यावेळेस पण मला जे हिंदू हे एरिया आहे तिथून मला तितकीच मतं मिळाली होती, तिथे मुस्लिम एरियामधून पण मला तितकीच मतं मिळाली होती। ते हिंदू मुस्लिमचा प्रश्न नाहीये, लोक बघतात की माणूस कोण चांगला आहे, जो माणूस काम करतो त्याला लोक मतदान करते, हिंदू मुस्लिमचा विषयच नाहीये। आणि इथे ह्या भागामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेबांवरती प्रेम करणारी लोक आहेत, त्यासाठी ते लोक मतदान करतात। कारण मागच्या वेळी पण खासदारकी आणि आमदारकीमध्ये अख्ख्या ठाण्यामध्ये सर्वात जास्त मतदान राबोडी भागातूनच झालेलं आहे। आता 15 जानेवारीला आपल्या ठाण्यामध्ये निवडणुकी लढण्यात येणार आहेत। काही अवघे 2 दिवस राहिलेले आहेत निवडणुकीसाठी, तर काय वाटतं आपली तयारी कशा पद्धतीने आहे? नाही, आम्ही तर लोकांना डोर टू डोर भेटतोय, जितका माझ्याने मी पोहोचू शकेल तितका लोकांचा पण चांगला प्रतिसाद आहे। आणि मी जिथे जिथे नाही पोहोचतोय तिथे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझी विनंती आहे की लोकांनी मला माझ्याकडे कोण चॅनल नाही, आणि एकच म्हणजे मशाल घेऊन उभा आहे परवा क्रमांक 10 मधून। तर मला लोकांना विनंती आहे की मशाल चिन्हावरती मला मतदान करून भरघोस मताने विजय करा। मी 100% मी जे हे केलेले वादे केले ते पूर्ण करेन। आणि कालच पंचगंगा येथे तुमच्या ऑफिसचं एक इनॉग्रेशन झालं, त्यासाठी ठाणे जिल्हा अध्यक्ष शिवसेना युबीटीचे केदार डिगे साहेब यांची उपस्थिती तुम्हाला लाभलेली होती, तर त्यावर तुम्ही काय सांगाल? मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा खूप आभारी आहे। आमचे लाडके नेते राजन विचारे साहेबांचा आभारी आहे, केदार दिघे आमचे खूप लाडके आहेत त्यांचा आभारी आहे। आणि मला इतक्या चांगल्या पद्धतीने मला माझे शाखे जो आहे राबोडची शाखा जितके पदाधिकारी आहेत त्यांचा सर्वांचा, मी हे समजा माझी शाखा राबोडची माझी ताकद आहे, मी जे इलेक्शन लढतोय। आणि मला केदार दिघे साहेब आणि अख्ख्या सर्वांचा मला खूप प्रतिसाद आहे आणि त्याची खूप मला मदत आहे। आणि खूप ते लोक पण पर्सनल मेहनत घेतात
आता रॅली जेव्हा सुरू झाली तेव्हा पण केदारजी आले होते, फक्त ऑफिस उद्घाटन झाले आले. ते माझ्या म्हणजे मी तिथे नाही पोहोचू शकत, तिथे केदारजी के साथ स्वतः पोहोचतात. ही जी सीट आहे ते त्यांना पण खूप महत्वाची हे करण्यासाठी त्या खूप मदत करतात. ते आता राबोडीमध्ये हे चालू झाली रॅली त्यांनी चालू केली आणि त्यांचा आता ठाणा जिल्ह्यामध्ये बघायचं आहे ते दुसऱ्या ठिकाणी पण गेलेले आहेत. वॉर्ड क्रमांक 10 मधून आपले सर्वांचे लोकप्रिय उमेदवार मेहबूब दळवी यांचं म्हणणं आहे की त्यांना यावेळी सुद्धा लोकांकडनं खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळणार आहे. तर अशाच अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा उमंग न्यूज. मी गौरव वागडे, कॅमेरा प्रतीक सोबत.